लोकसभा निवडणुकीत रमेश कदम असणार एमआयएमचे उमेदवार। सोलापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसने आपापले उमेदवार जाहीर करून या ठिकाणी निवडणुकीच्या मैदानात उतरलेले असताना यात एआयएमआयएम पक्षाने सुद्धा उडी घेत आम्ही सुद्धा या निवडणुकीत उतरून आपले नशीब आजमावणार असल्याची घोषणा एमआयएम पक्षाचे शहर व जिल्हाध्यक्ष फारुख शाब्दी यांनी देताच काँग्रेस भाजपसह अनेक पक्षातील पदाधिकारी आणि राजकारणी मंडळींचा सामान्य नागरिकांमध्ये चर्चेला ऊत आली आहे। एमआयएम कडून कोण उमेदवार असणार याची चर्चा सध्या होऊ लागली आहे। या चर्चेमध्ये मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांचे नाव सध्या चर्चेत आहे। एमआयएम पक्षाकडून रमेश कदम यांनी निवडणूक लढवल्यास भाजप आणि काँग्रेसला तिसरा पर्यायी टक्कर देणारा उमेदवार मिळणार आहे, कारण रमेश कदम यांची क्रेज आजही तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे। एमआयएम पक्षाकडून काँग्रेस आणि भाजपचे काही जुने पदाधिकारी हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा सध्या सोलापुरात होऊ लागली आहे। तसेच शिवसेनेचे माजी आमदार एमआयएमच्या संपर्कात असल्याची बातमी मिळत आहे। विमान पक्षाकडून जर लोकसभेला उमेदवार दिला गेला तर याचा नक्कीच नुकसान काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे यांना